आपलं हे शहापूर तालुका आणि शहापूर तालुक्यातील असलेलं हे बोरशेती गाव, या बोरशेती गावातील हे भव्य दिव्य असं असणार श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि या मंदिराचं 5वं वर्धापन दिन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। हा 5वा वर्धापन दिन साजरा करत असताना या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। अगदी महाभिषेकापासून ते जागर भजनापर्यंत आणि प्रवचन असतील, कीर्तन असतील, हरिपाठ असेल, भजन असेल, अशा प्रकारे अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। एकादशी आणि द्वादशी सोमवार दिनांक 13/4/2026 ते मंगळवार दिनांक 14/4/2026 या दिवसांमध्ये या ठिकाणी या कालावधीमध्ये होणारा हा नामयज्ञ सोहळा आणि या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत असताना या वेखंडे परिवारातील वैकुंठवासी हरिभक्त परायण सखाराम बाबा वेखंडे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हे भव्य दिव्य मंदिर असं आपल्याला पाहायला मिळते। कारण संकल्पना बाबांची होती आणि बाबांची संकल्पना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी या वेखंडे परिवाराने अधिक करून आपल्या पंचक्रोशीतील सर्वच मंडळी असेल, आपले बोरशेती ग्रामस्थ असतील, सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी भव्य दिव्य असं पांडुरंग परमात्म्याचं विठ्ठल रखुमाई मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। देवाचं दर्शन घडतंय, देवाची सेवा घडते, सेवा करण्याचा योग खऱ्या अर्थानं आपल्याला आला। मौली, खर तर ज्या युगामध्ये आपण कार्य करतो या युगाचं नाव आहे कलियुग। या कलियुगामध्ये माणूस फक्त स्वतःचा विचार करत असतो, स्वार्थाचा विचार करत असतो। आपल्याला काय मिळेल, आपलं भलं होईल की नाही होईल, आपल्याला आपला स्वार्थ साधता येईल का, याचा विचार प्रत्येक मनुष्य करत असतो। संसारिक माणसाकडे ते विचार असतात, ठीक आहे, प्रापंचिक माणसाकडे ते विचार असतात, ठीक आहे, पण आज परमार्थिक माणसाकडे सुद्धा जर पाहायला गेलं, दिला तर देव नाही का मौली, जी काही साधना करतोय, जी काही उपासना करतोय, जी काही देवपूजा करतोय, त्याची प्राप्ती जर त्याला काही मिळालं तर ठीक, नाही तर देव बदलायला माणूस मागे येत नाही। देव बदलायला माणूस मागचा पुढचा विचार करत नाही। आणि म्हणून मग या ठिकाणी आपण कार्य करत असताना आपण विचार केला पाहिजे की देव म्हटल्यानंतर बघा 2च अक्षर आहेत, एक शब्द, 2 अक्षर आणि एक शब्द, पण तेवढं आम्हाला ओळख करून घ्यायला, तेवढ्याची आम्हाला जाणीव करून घ्यायला, तेवढ्याची ओळख करून घ्यायला संपूर्ण आयुष्य आमचं जात आहे, सर्व आयुष्य जात आहे देव कळवून घ्यायला, बरं का। आज कलियुगामध्ये जर योग्य मार्गदर्शक मिळाला नाही, योग्य गुरु जर मिळाला नाही, योग्य सद्गुरु जर मिळाला नाही, तर मग देवाविषयी सुद्धा आणि अध्यात्माविषयी सुद्धा माणसाच्या अंतःकरणामध्ये भ्रम निर्माण होत असतो, भ्रम निर्माण होत असतो। कारण माणसाला स्वतःला असं कळत नाही की आम्ही कुठल्या मार्गाने प्रवास करावा, आम्ही कुठल्या मार्गाने जावं, आम्ही कुठल्या मार्गाने गेलो तर आम्हाला जी प्रिय आहे वस्तू, जी आवश्यकता आहे ती वस्तू आम्हाला प्राप्त होईल। आणि म्हणून मग त्याला ते कळत नाही, त्याला ते माहिती होत नाही, म्हणून मार्गदर्शक महत्वाचा आहे, श्री गुरु महत्वाचे आहे। भाव बळे आकडे एरवी ना कळे, बरं का। श्री गुरु मिळाल्यानंतरही आमचा भाव पाहिजे,
श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, विश्वास पाहिजे, बरं का. आज ज्या पद्धतीने आम्ही परमार्थ करत असताना स्वतःचा आणि स्वार्थाचा विचार करतोय, त्याच पद्धतीने आम्ही देवाकडे सुद्धा पाहत असतो. देणारा असेल तिथे खूप गर्दी असते, काय नाही का माऊली? तुटून पडतात लोक. आम्ही चांबड्याच्या डोळ्याने जोपर्यंत पाहतोय ना, तोपर्यंत माऊली देव काय, ब्रह्म काय, सत्य तत्व काय आहे हे आम्हाला कळणार नाही. जोपर्यंत आम्ही चांबड्याच्या डोळ्याने पाहतोय तोपर्यंत चर्मचक्षुने आम्हाला ते आकलन होणार नाही. आणि म्हणून ज्ञानचक्षुने जे दिसतंय, ज्ञानचक्षुने जे आकलन होतंय, ते ज्ञानचक्षु प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला श्री गुरु पाहिजेत, सद्गुरु पाहिजेत, मार्गदर्शक पाहिजे, मार्गदर्शक पाहिजे, बरं का. चांबड्याच्या डोळ्याने जर आम्ही पाहत असू तर आम्ही वरच्या अंगाला बोललेलो असतो. लौकिकता ज्याला म्हणतात, लौकिकता, त्या लौकिकतेला बोललेलो असतो. आणि म्हणून आज जर एखाद्या कोणाला विचारलं ना माऊली की जगातलं जाऊ द्या, भारत देशामध्ये सगळ्यात श्रीमंत देव कोणता, आपण जर विचार केला किंवा कोणाला जर विचारलं की ह्या संपूर्ण भारत देशामध्ये सर्वात श्रीमंत देव कोणता, ज्यांच्याकडे भरपूर सोनं नाणं आहे, जे सोन्याने मडलेले आहेत, ज्यांच्या त्या संस्थेकडे, ट्रस्टकडे भरपूर पडलेलं आहे, असं नाही का बाबा? म्हणजे त्यांचा आकडा पण एवढा मोठा असतो की तो नाही का सांगायला पण तेवढा दम लागतो, एवढा मोठा आकडा असतो त्यांचा. आणि मग एखाद्या सर्वसामान्य माणसाला विचारलं, संसारिकाला विचारलं, किंवा एखाद्या चांबड्याच्या डोळ्याने निरीक्षण करणाऱ्या माणसाला जर विचारलं, तर मग त्याच्या मुखातून पटकन निघून जात की बाबा अमुक अमुक देव आपल्या ह्या भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत आहे, सगळ्यात श्रीमंत आहे, बरं का. पण मग प्रामाणिकपणे जर विचार केला, त्या श्रीमंतीचा उपयोग भक्तांसाठी काय आहे बरं, सेवा करणाऱ्यांसाठी काय आहे? जे प्रामाणिकपणे देवाचं नामस्मरण करतात, जे प्रामाणिकपणे देवाची साधना करतात, नामस्मरण करतात, नामचिंतन करतात, देवाचं स्तवन करतात, ज्या श्रीमंतीचा आपण विचार करतोय त्या श्रीमंतीचा उपयोग यांना काय आहे? सर्वसामान्य भक्तांना काय आहे? जाऊ पण देत नाहीत, स्पर्श करू देत नाहीत. म्हणून तुकोबांच्या भाषेने जर सांगायचं झालं, माऊलींच्या भाषेने जर सांगायचं झालं, शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या भाषेने जर सांगायचं झालं, तर जगामध्ये जर सर्वात श्रीमंत देव कोणता असेल तर माझा पांडुरंग परमात्मा आहे, बरं का. जगामध्ये सर्वात श्रीमंत देव कोण असेल तर पांडुरंग परमात्मा, माऊली. म्हणजे देवाकडे जर आम्ही बघितलं तर ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबा वर्णन करतात, समचरण दृष्टी, सर्वांसाठी समान आहे तो देव, सर्वांकडे समान दृष्टीने कृपा दृष्टी करणारा तो देव आहे, समान. श्रीमंताला वेगळी रांग आणि गरीबाला वेगळी रांग असं नाही. श्रीमंताला वेगळं दर्शन आणि गरीबाला वेगळं दर्शन असं नाही. माऊली, पांडुरंग परमात्मा आमचा एवढा श्रीमंत आहे, गरीबाने जाऊन त्याच्या पायावर डोकं ठेवावं, चरणावर डोकं ठेवावं, नतमस्तक व्हावं. एखाद्या अज्ञानाने जावं माऊली, ज्याला काही कळत नाही अशाने जावं, त्या रांगेमध्ये उभं राहावं आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक व्हावं. आस्तिकाचा आहेच आहे तो देव. देवपूजा करणाऱ्याचा, देवाचं नामस्मरण करणाऱ्याचा तर तो देव आहेच आहे. पण एखादा नास्तिक जरी त्या ठिकाणी गेला ना, तरी सुद्धा त्यालाही दर्शन देण्याचं सामर्थ्य पांडुरंग परमात्म्यामध्ये आहे. आणि म्हणून एकमेव असा आणि एवढा श्रीमंत देव आहे की कोणीही जावं आणि पायावर चरणावर नतमस्तक व्हावं पांडुरंग परमात्म्याच्या. एवढा श्रीमंत देव आहे, एवढा श्रीमंत देव, बरं का.
त्या देवाची कृपादृष्टी आमच्यावर असावी असं प्रामाणिकपणे वाटतंय, है की नाही? त्या देवाची कृपादृष्टी आमच्यावर असावी असं प्रामाणिकपणे वाटतंय बरं का. आता या बागेमध्ये बरेच आंबे आहेत. मामा ज्या वेळेला ह्या बागेमध्ये फिरत असतील किंवा अविनाश दादा ज्या वेळेला बागेमध्ये फिरत असतील त्यावेळेला कुठल्या आंब्याचं निरीक्षण करत असतील बरं? ज्या झाडाला फळं आहेत त्याच झाडाचं, बरोबर आहे की नाही बाबा? ज्या झाडाला फळं आहेत त्याच झाडाचं निरीक्षण करणार ना. म्हणजे जसं आम्हाला फळं आलेलं झाड आवडतंय ना, तसं देवालाही फळं आलेलं झाड आवडतंय बरं का. आमची नजर त्या फळांवर असते, आमची नजर त्या फळांवर असते. आम्ही जर बाजारामध्ये प्रवास करत असू, आम्ही जर एखाद्या कार्यक्रमामध्ये असू आणि अशा ठिकाणी जर आमच्या अंगावर भरपूर सोनं असेल, काय हातामध्ये ब्रेसलेट आहे, गळ्यामध्ये चेन आहे, गोप आहे, बरंच काय 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 नाही का. एखादी महिला आहे तिच्या गळ्यात मोठी गंठण आहे, हार आहे, कानातले मोठमोठे आहेत, असे वेगवेगळे अलंकार आहेत. तुमचं निरीक्षण लोक करतात की नाही मला माहित नाही, पण तिथं जे चोर असतात ना ते निरखून बघत असतात. खरं आहे की खोटं आहे? जे चोर असतात ना ते निरखून बघत असतात. खरं आहे की नाही? अंगावर जर सोनं असेल तर, आणि ते निरखून बघत नाहीत, ते तिथे विचार करत असतात आपल्या हाताला कसं लागेल, आपल्या हाताला लागेल कसं, यासाठी विचार करत असतात. संत म्हणतात तुमच्या गळ्यात जर सोनं असेल तर तुमच्यावर चोरांची नजर असेल, पण माझ्या पांडुरंग परमात्म्याची कृपादृष्टी सतत आमच्यावर राहावी असं वाटत असेल तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आमच्या पाहिजे. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ना दादा, त्याच्यावर सतत सतत पांडुरंग परमात्म्याची कृपादृष्टी आहे, कृपादृष्टी पांडुरंग परमात्म्याची. आणि म्हणून देव आमच्यासाठी समान आहे, समान दृष्टीने आणि समान सगळ्यांकडे पाहतोय देव. सगळ्यांची निर्मिती बघा ना कशी केलेली आहे, कशा पद्धतीने केलेली आहे निर्मिती भगवंताने. भेद नाही. काय आहे कुठला भेद? आता इथे वेखंडे, तारमळे आहेत, अजून कोण कोण आहेत बरं सांगा मला पटापट. हा, विषय आहेत, कुठले आहेत बरं का? आहेत ना. तसं नाही ओळखू शकत कोणावर कुठला शिक्का येतो. तुम्ही सांगाल तेव्हा आता कुठले बाबा कोण बरं? हे तारमळे बाबा, विषय बाबा, वेखंडे बाबा, काय आम्ही स्वतः ओळख करून देऊ. पण भगवंताने आम्हाला जन्माला घालताना माणूस म्हणून सगळ्यांना समान जन्माला घातलेला, भेद नाही. माणूस म्हणून सर्वांना समान जन्म, म्हणून समचरण दृष्टी, काय भेद नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर परमार्थाचा, भक्तीचा, देवपूजेचा जर विचार केला तर देवपूजा जगद्गुरु तुकोबांनी केली, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी केली, माऊली ज्ञानोबांनी खरी देवपूजा केली. सगळ्यांशी येथे आहे अधिकार. काय या मंदिरात कोणीही यावं, दर्शन घ्यावं पांडुरंग परमात्म्याचं, डोळे भरून पांडुरंग परमात्म्याला पाहावं आणि मनाची तृप्ती होऊन, मनाची शांतता होऊन निघून जावं. समान आहे भगवंत आमचा पांडुरंग परमात्मा बरं का. आणि खरं जो वाद आहे, जो विवाद आहे, जो भेद आहे, त्या भेदाचं निरसन जर कोणी केलं असेल तर पहिले माऊली ज्ञानोबा. जगाची माऊली आहे, जगाची माऊली आहे ना. माऊली का म्हटलं जातंय? आईला सुद्धा आपण माऊली म्हणतो ना. मला सांगा, आईला कुठला मुलगा आवडतोय? आईला कुठला मुलगा आवडतोय? आईला सगळी मुलं आवडत असतात, सगळी मुलं प्रिय आहेत आईसाठी. जेवढ्या थोरल्यावर प्रेम आहे तेवढं लहाण्यावर प्रेम आहे, जेवढं लहाण्यावर प्रेम आहे तेवढं मधल्यावर प्रेम आहे. सर्व आवडत असतात आईला बरं का. तसं माऊली म्हटल्यानंतर 18 पगड जातीची भाविक भक्त एकत्र केले, बरोबर की नाही बाबा? जातीभेद जर पहिला कोणी नष्ट केला असेल
तर मौली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार समाजाचे समकालीन संत, हा बरोबर की नाही? सावता महाराज होते, चोखा महाराज होते, नामदेव महाराज होते, अधिकरुण कान्होपात्र असेल, हे जे सगळे संत मंडळी जे आहे की नाही, यांना एकत्र करून मार्गदर्शन करण्याचं काम, एक अध्यात्म, एक परमार्थ, एक भक्ती कशाला म्हणतात, आणि सर्वांना समान अधिकार देण्याचं काम संतांनी केलेलं आहे. सर्वांना समान अधिकार देण्याचं काम संतांनी केलेलं आहे. भेद नष्ट केला, भेद नष्ट केला माऊली. ज्यांना मंदिरामध्ये जाण्यासाठी बंधन घातलं ज्यांना, बरं का, तसं जर पाहायला गेलं तर बंधन करणाऱ्यांचं तिथे काहीच नाही. बंधन करणाऱ्यांचं तिथे काय, त्यांचं काय? या ठिकाणी मला एक समाधान वाटलं. आल्याबरोबर पहिले विचारलं मी की या ठिकाणी महाअभिषेक जे झालं, अविनाश दादा गोष्टे का, त्यांच्याकडून, त्यांच्या धर्मपत्नीकडून झालं, बरं का. आणि पूजा करणारे जे होते, कोण बरं? विशे महाराज गेले का? विशे महाराज, आनंद वाटला. बऱ्याचशा ठिकाणी असं पाहायला मिळतंय माऊली, त्याग आमचा आहे. त्याग कोणाचा आहे बाबा? जागा कोणाची? कोणाची? पैसा अडका कोणाचा? मेहनत कोणाची? सगळं काही आपण काय करतो? 17 गोष्टींना सामोरे जाऊन, 17 गोष्टींना सामोरे जाऊन हे उभं करायचं म्हणजे खायचं काम नाहीये. तुम्ही तुमचं घर बांधायला घेतलं ना, 17 जण तुम्हाला मदत करायला येतील, पण मंदिर बांधायला घेतल्यानंतर ती मदत करायलाच येतील असं नाही. सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये चांगलं दिसतंय असं नाही, बरं का. जागा आमची, पैसा आमचा, मेहनत आमची, देव कोणाचा? देव कोणाचा? देव सर्वांचा आहे, पण जेवढा आम्ही मानतो तेवढा ते मानत नाहीत. जरा ऐका, मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे. जेवढे आपण श्रद्धेने देवपूजा करतोय तेवढी श्रद्धा, निष्ठा, भाव त्यांचा नाही. ज्यांचा श्रद्धा, निष्ठा, भाव नाही, फक्त व्यवसाय म्हणून त्या दृष्टीने पाहतात, धंदा म्हणून तिकडे पाहतात, त्यांचा अधिकार आहे का मंदिरामध्ये कोणाला प्रवेश न देण्याचा? मंदिरामध्ये बंधनकारक बंधन निर्माण करण्याचा अधिकार त्यांचा आहे का? पण अशांनी बंधनं घातली. बघा, पांडुरंग परमात्मा श्रीमंत काय आहे आणि समचरण आहे, सगळ्यांकडे समान पाहतोय पांडुरंग परमात्मा. अशांनी जेव्हा बंधनं घातली तेव्हा माऊलींनी ठरवलं, अरे ठीक आहे, आपल्याला तिथे एंट्री, आपल्याला तिथे प्रवेश आहे, ठराविक माणसांना प्रवेश नाही ना, आपण वैकुंठामध्ये प्रवचन कीर्तन चालू करू. कुठे? चंद्रभागेच्या तीरावर. त्या ठिकाणी नामदेव महाराजांना उभं केलं. कीर्तन नामदेव महाराज करतायत, सावता महाराज पुढे बसलेले आहेत, चोखोबा पुढे बसलेले आहेत, कान्होपात्रा पुढे ऐकतायत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई त्या ठिकाणी ती भावंड सुद्धा ऐकतायत, बसलेली आहेत. आधी करून अनेक संत त्या ठिकाणी आहेत. समकालीन संत जे होते गोरोबा काका आहेत. आणि चमत्कार असा झाला, भगवंताची कृपा अशी झाली की खऱ्या अर्थानं ज्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता ना, त्यांच्यासाठी पांडुरंग परमात्मा मंदिर सोडून त्या ठिकाणी त्या कीर्तनामध्ये विधुंद नाचतायत. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग.
तुम्ही जरी आमच्या श्रद्धेच्या आड आलात, तुम्ही जर आमच्या भावनेच्या आड आलात, तुम्ही जर आमच्या विश्वासाच्या आड आलात ना, तरीही पांडुरंग परमात्मा आम्हाला स्वीकारतोय, आमची पूजा स्वीकारतोय, आमच्यावर कृपा करण्यासाठी ज्या मंदिरात तुम्ही पूजा करताय ना, ते मंदिर सोडून चंद्रभागेच्या काठावर वालवंटामध्ये पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी दर्शन देत आहेत. म्हणून पांडुरंग परमात्मा सर्वात श्रीमंत देव आहे आणि सर्वांसाठी समान आहे, सर्वांसाठी समान आहे. बरं का? 18 पगड जातीची माणसं एकत्र केली जगद्गुरु तुकोबांनी, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं. जातीभेद नष्ट केला आणि जी खरी अंधश्रद्धा आहे, बरं का, त्याला भाव नाही म्हणत, त्याला श्रद्धा नाही म्हणत. देवाकडे काहीतरी मागणं, देवाकडून अपेक्षा करणं, देवाला नवस करणं, देवाचा नवस फेडणं, काय दिलं तर देव, नाहीतर या सगळ्या गोष्टी तुकोबांनी खोडून काढलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी खोडून काढलेल्या आहेत. आणि त्या श्रीमंत असणाऱ्या देवाची पूजा करता करता आपण एवढं श्रीमंत व्हावं की त्या देवाची पूजा करण्याचा अधिकार तुकोबांनी आपल्याला दिलेला आहे. जगद्गुरु तुकोबांनी त्या देवाची पूजा करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. फक्त विचाराने श्रीमंत व्हा, त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा त्या देवाशी. तदाकार वृत्ती, वेगळं पण ठेवू नका. जोपर्यंत आम्ही वेगळे आहोत ना, तोपर्यंत देव कळणार नाही. वेगळं असल्यानंतर देव कळेल का? काय अहो, साधं उदाहरण आहे. एखाद्या संसारामध्ये एखाद्या मुलाचं जर लग्न करायचं म्हटल्यानंतर तर त्या मुलाला मुलगी पाहायला जातात. मला सांगा, सुरुवातीला काही संबंध असतो का? त्यांचं आडनाव वेगळं, त्यांचं राहणं वेगळं, त्यांचं घरदार वेगळं, त्यांचं नाव वेगळं, त्यांचं राहण्याची पद्धत वेगळी, त्यांची जगण्याची पद्धत वेगळी, त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या. पण एकदा ती मुलगी इकडे लक्ष्मीच्या रूपामध्ये मापट ओलांडून त्या घरामध्ये प्रवेश केला की त्या मुलाबरोबर राहता राहता एक जीव होतात, एकरूप होतात. किती एकरूप! नवऱ्याच्या डोळ्याला जर कधी अश्रू बघितले तर त्या बाईच्या डोळ्याला आपोआप अश्रू येतात. आणि बाईला जर काही दुःख झालं तर त्या नवऱ्याला सुद्धा त्या वेळेला लगेचच दुःख होत असतंय. शरीराने वेगळे असतात पण मनाने एक असतात. आणि जिथे शरीराने वेगळे आहेत, मनाने एक आहे, तो संसार यशस्वी होत असतो. शरीराने वेगळे आहेत पण मनाने एक आहेत, तो संसार यशस्वी होत असतो. मौली, जिथे शरीरानेही वेगळे आहेत आणि मनानेही वेगळे आहेत, आयुष्यभर जरी संसार केला तरी तो पांढरा आणि फिकाच, त्याला काही रंग येत नाही. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही म्हणाले ते संसाराचं का सांगितलं, तर ऐका जरा. नुसता आम्ही संसारामध्ये पती पत्नी एकत्र आलो तर मनाने एक होऊन जातो, मनाने एक होऊन जातो. इथे आम्ही देवाच्या चरणाशी जर सतत सतत नतमस्तक झालो, देवाचं नामस्मरण जर सतत सतत केलं, तर सांगा ना, देवामध्ये आणि आमच्यामध्ये भेद राहील का? फरक राहील? नाही राहत. तो फरक राहता कामा नये. ते मधलं डिस्टन्स आहे ना, अंतर आहे ना, ते आम्हाला काढून टाकायचं आहे. मधलं अंतर काढून टाकायचं आहे, बरं का? एकरूप झालो पाहिजे आम्हाला, आम्ही एकरूप झालो पाहिजे. आता त्यासाठी महत्वाचं काय माहिती आहे का? तर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, कोणत्याच महिलेला वाटत नाही की माझ्या पुरुषाने बाहेर जावं. वाटतंय? घरामध्ये जी भांडणं आहेत ना, ती 90% याच्यावरूनच आहेत. संसार जी उद्ध्वस्त होतात ना, बर्बाद होतात ना, ती 90% कारण हे आहे, कुठल्याच पुरुषाला वाटत नाही की माझ्या बाईने, माझ्या महिलेने बाहेर जावं. म्हणजे महिलेलाही असं वाटतंय की माझ्या पतीने माझ्याशी एकनिष्ठ राहावं, आणि पतीलाही असं वाटतंय की माझ्या बाईने माझ्याशी एकनिष्ठ राहावं. अरे मग संसारात कार्य करणाऱ्या पती पत्नीला जर एकनिष्ठता आवश्यकता आहे, एकनिष्ठेने राहावं असं जर वाटतंय, तर माझ्या पांडुरंग परमात्म्याला वाटत नसेल का माझ्या भक्तांनी माझ्याशी एकनिष्ठ राहावं? वाटत नसेल? आमचं अंतर जर मधलं कमी करायचं आहे ना, काढून टाकायचं आहे ना,
तर सगळ्यात महत्वाचं आम्हाला त्या देवाशी एक निष्ठेने कार्य करता आलं पाहिजे, एक निष्ठेने कार्य करता आलं पाहिजे. कपडे जुने होतात ठीक आहे, नवीन आल्यावर जोपर्यंत नवीन येत नाही तोपर्यंत आहेत ते जुने होत नाहीत, ते नवीनच असतात. मित्र जुने होतात ठीक आहे, नवीन भेटल्यावर काय कधीतरी सोयऱ्यांची पण ओळख करून देताना माणूस बोलतो लय जुना सोयरा हो का आमचा, तो नवीन भेटले ना तो जुना झाला काय. अहो पण विशेष म्हणजे काही माणसांच्या तोंडातले हे पण ऐकायला मिळतंय का ते जुने देव आहेत म्हणजे नवीन भेटले यांना काय. ज्या युगामध्ये आपण वावरतोय युगाचं नाव आहे कलियुग, आणि कलियुगामध्ये वावरत असताना माणूस फक्त स्वतःचा आणि स्वार्थाचा विचार करतो. जर जुन्यांकडून काही भेटलं नाही, ज्याची पूजा करतोय त्याच्याकडून काही भेटलं नाही, तर देव सुद्धा जुने व्हायला वेळ लागत नाही. माऊली आपण माणसं आहोत काय, आपण माणसं आहोत. एकदा जुनं झालं ना की ते आडगळीत पडतंय, ऐकताय ना. एकदा जुनं झालं की ते आडगळीत पडतंय. मिक्सर आले, पाटा वरवंटा कुठे कुठे पाटा वरवंटा आडगळीत पडलेला. पापर कुठं या टायमाला फक्त काम येत ते पाटा पापरांचं ते गोले कुटायला काय. चक्की आली, जातण्या जात उखल मुसळ आहे कुठे ते. नवीन आलं की जुनं आडगळीत पडतंय. वस्तू पडल्या ठीक आहे, पण आज माणसं सुद्धा जुनी झाली म्हणून आडगळीत पडलेली पाहायला मिळतात काय. वस्तू ठीक आहे पण माणसं सुद्धा कितीतरी जुनी झाली म्हणून आडगळीत पडलेली पाहायला मिळतात. दादा आपण लोकांसाठी कोण आहोत हे आपल्या मनावर अवलंबून नाही, समोरच्या माणसाच्या विचारावर अवलंबून आहे. पण आपण आपल्यासाठी शेवटपर्यंत नवीन राहा, आडगळीत पडायची वेळ येणार नाही. नित्य नूतन राहा. परमार्थ कधी जुना होत नाही, भक्ती कधी जुनी होत नाही, देव कधी जुना होत नाही. नित्य नूतन राहा, नित्य नवीन करत राहा काहीतरी परमार्थामध्ये. मी एवढं केलंय समजायचा जुना झाला, माझा एवढा परमार्थ झालाय समजायचा जुना झाला. आणि जुना झाला की लगेच त्याला विषय चुना लावून टाकतात, वासना लगेच त्याला चुना लावून टाकतात बरं का. चुना लावलेल्याची अवस्था खूप वाईट होते ना, किती मळून सोडून घेतात ना, टोकून बिकून पार अगदी नाही का. बरं लवकर सोडत नाहीत, एकदा ओठात गेलं का लवकर सोडतात ते. त्यांची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेवतात. तसं विषयांचं आहे, विकारांचं आहे, वासनेचं आहे. म्हणून आम्हाला काय करायचं आहे, त्या देवाशी एक निष्ठेने उभं राहायचं आहे, देवाशी एकरूप व्हायचं आहे. वेगळं पण राहायचं नाही, वेगळं राहायचं नाही बरं का. तसं जर पाहायला गेलं तर सगळ्या संतांना तर मार्गदर्शन केलंच केलं माऊलींनी. पण 1400 वर्ष तपश्चर्या करणारे योगी चांगदेव महाराज काय. माऊली पण जरा बाजूला ठेवू आपण एवढीशी मुक्ताई साहेब 9 वर्षाच्या मुक्ताई साहेब आणि 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवा महाराजांना उपदेश करतायत बरं का. परिसाला एकदा काय लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला ना की त्याचं तात्काळ सुवर्णामध्ये रूपांतर होतंय, तात्काळ सुवर्णामध्ये रूपांतर होतंय. जोपर्यंत स्पर्श नव्हता तोपर्यंत कोण आहेत ते काय. एका गावामध्ये चांगदेव महाराज सिद्ध होते, काही काळ समाधीस्थ असायचे बरं का. आणि मग त्या काळामध्ये ज्या वेळेला त्या गावातील कोणी मरतील पंचकृषीतील, ती प्रेत त्यांच्या आजूबाजूला आणून ठेवायची. योगामध्ये माणूस काहीही करू शकतो, योग साधनेने काहीही करू शकतो, काहीही करण्यापेक्षा परमार्थ करा. म्हणून तर माऊली म्हणता योग याग विधी येणे हे सिद्धी. ज्याच्याकडे पैसा नाही ना त्याला असं वाटतंय माझ्याकडे जर एवढं असतं तर मी देव परमार्थ धर्म देवपूजा याच्या व्यतिरिक्त काही केलंच नसतं.
भगवंत म्हणतात तू आहेस तिथं बरं आहे, जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तू पाहे संचिताचे. जसं भगवंतानी ठेवलंय तसं राहता आलं पाहिजे, राहता आलं पाहिजे. आणि कदाचित जर त्याच्याकडे कर्मधर्म स्वयोगाने जर आलं, माऊली जो परमार्थ करायचा ते पण करत नाही, काय जी भक्ती करायची ती पण करत नाही. कुठे त्याला शोधून आणावं लागतंय, कधी कधी शोधून आणावं लागतंय त्याला. वाटतंय आम्हाला आमच्याकडे नाही म्हणून आम्ही असे आहेत, असतं तर हे केलं असतं, शक्य नाही. तसं तुम्ही जी देवाची साधना करताय, जी उपासना करताय, जे काही तुम्ही देवपूजा करताय, त्याची प्राप्ती तुम्हाला भगवंत देतातच देतात. पण ते मिळाल्यानंतर तुम्ही स्थिर राहालच असं नाही, बरं का बाबा. ते मिळाल्यानंतर स्थिर राहालच असं नाही. आणि म्हणून मग योगी होते आणि योगाच्या बळाने ते काय करायचे, जे कोणी मेलेत ना त्यांना बाजूला आणून ठेवलं त्या सगळ्या लोकांनी, की काही काळानंतर समाधीतून जागृत व्हायचे आणि मग आवाज द्यायचे, येथे कोणी आहे का. त्यावेळेला मेलेली सगळी उठायची आणि बोलायची हो आम्ही आहोत, एवढंच बोलायचे आणि परत मरून जायचे. पण तेवढं ऐकण्यासाठी विशेष म्हणजे त्यांच्या घरची माणसं सगळी आतुरतेने वाट पाहायची, चांगदेव महाराज समाधीतून उठतात कधी, त्यांच्या त्या साधनेतून उठतात कधी, साधनेतून कधी उठतात, जागृत कधी होतात. एक दिवशी असे अनेक प्रेत पडलेली होती, बाजूला एक कुत्र पण मेलेलं होतं. आणि त्या रस्त्यातून ही चारही भावंड चालली होती, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. विश्वगुरु असलेल्या निवृत्ती दादांना माहिती ते काय चाललंय, ते काय निवृत्ती दादा आपले सरळ पुढे चालतायत. विश्वाची माऊली असलेल्या माऊलींना सुद्धा माहिती आहे ते काय चाललंय ते. माऊली सुद्धा सरळ पुढे चाललेले आहेत, सोपान काका त्यांच्या मागे चाललेले आहेत, बरं का. मुक्ताईने इकडे तिकडे बघितलं, काय चाललंय हे, एवढी प्रेत, एवढी माणसं आणि त्यांच्या बरोबर ती माणसं, काय आहे बरं. एकाने सांगितलं या ठिकाणी चांगदेव महाराज सिद्ध आहेत, काही काळ ते समाधीस्थ असतात, आता काही वेळानंतर उठतील आणि मग बोलतील इथे कोणी आहे का. त्यावेळेला ही सगळी प्रेत उठतात आणि बोलतात हो आम्ही आहोत, पुन्हा मेली जातात, पुन्हा मृत होतात. तो आवाज ऐकण्यासाठी त्यांचे नातेवाईक या ठिकाणी सगळे जमलेले आहेत. एवढं फक्त ऐकलं माऊली आणि बाजूला पडलेल्या असलेल्या त्या कुत्र्याला फक्त बोलल्या, मुक्ताई हाड मेला इथे काय झोपलाय. कुत्र्या सकट सगळी माणसं उठून घरी गेली, मेलेली माणसं कुत्र्या सकट सगळी उठून घरी गेली. आणि थोड्याच वेळामध्ये ज्या वेळेला चांगदेव महाराज जागृत झाले, त्यावेळेला डोळे उघडण्याच्या आधीच म्हणाले येथे कोणी आहे का. कुत्रा पण नव्हता, तो पण घरी गेला होता. आणि मग आजूबाजूला बघितल्यानंतर त्याचे जे सेवक होते त्या सेवकांना विचारलं, कोणीच नाही गेलं एवढ्या वेळामध्ये, कोणीच मेलं नाही म्हणे. बरेच होते. मग ज्याच्या ते घरी गेले. अरे बापरे, म्हणजे मग तेव्हा सांगितलं 4 भावंड इथून चालली होती, 3 जण सरळ व्यवस्थित गेले, पण बारीशी एक मुक्ताई म्हणून होती, बारीशी मुलगी होती ना, तिने त्या कुत्र्याला हाड मेल्या इथे काय झोपलाय म्हणून म्हटलं. कुत्रा तर गेलाच गेला, पण सगळी माणसं पण ज्याची ती घरी गेली. तेव्हा चांगदेव महाराजांना कळलं की आपण समाधीस्थ होऊन आपण योगाच्या साधनेने फक्त म्हणतोय येथे कोणी आहे का. माणसं फक्त बोलायची हो आम्ही आहोत, परत मृत व्हायची. पण अशी अवस्था असताना सुद्धा मेलेली माणसं घरी गेली. संतांचा संग झाल्यानंतर मेलेली पण जिवंत होतात. जरा व्यवस्थित ऐका, डायरेक्ट आत्मा गेलेली नाही बरं का. माणूस कर्माने, विचाराने, गुणांनी, कार्याने किती वेळा मरतो, किती वेळा जगतो बरं. किती वेळा मरतोय आणि किती वेळा जगतोय. ज्या वेळेला संतांचा संग होतो ना माऊली, त्यावेळेला तात्काळ परिवर्तन होतंय, तात्काळ बदल होतय. आणि जितची प्रेता समान असलेली माणसं कार्य करायला लागतात. हिनदिन झालेली माणसं बरं का, क्रियाहीन झालेली माणसं क्रिया करायला लागतात.
क्रिया करायला लागतात संतांचा संग झाल्यानंतर. आणि मगच चांगदेव महाराजांनी ठरवलं की आपण एकदा तरी भेटूयात. या चारही भावंडांना कोण आहे ते. बरं, मग त्यांनी विचार केला की त्यांच्याकडे तर एवढंच सामर्थ्य आहे तर आपलीही पॉवर काहीतरी दाखवायला पाहिजे, आपलंही काहीतरी सामर्थ्य दाखवायला पाहिजे. आणि म्हणून काय केलं, वाघावर बसून सापाचा चाबूक घेऊन चांगदेव महाराज निघालेले आहेत. ज्या वेळेला चारही भावंडांना कळलं की चांगदेव महाराज आपल्या भेटीसाठी येत आहेत, अशा प्रकारे येत आहेत, आता निवृत्ती दादा विचार करायला लागले, सोपान काका विचार करायला लागले, माऊली विचार करायला लागले आणि मुक्ताई त्यांच्या तोंडाकडे पाहतायत. मुक्ताई म्हणतायत, दादा कसं जायचं रे. माऊलींनी निवृत्ती दादांकडे बघितलं आणि तेवढ्यात जी बसलेली भिंत होती त्या भिंतीला आज्ञा केले, निर्जीव भिंत चारही भावंडांना घेऊन आणि चांगदेव महाराजांच्या भेटीला निघालेली आहे. निर्जीव भिंत. ज्या वेळेला समोर गेले त्यावेळेला वाघावर बसून आलेला आणि हातात चाबूक असलेला सापाचा चांगदेव महाराजांनी बघितलं की अरे आपण वाघावर बसलेलो आहेत, हातामध्ये सापाचा चाबूक आहे. पण ही चारही भावंड ज्या वाहनावर आलेली आहेत ते वाहन नाही, तो प्राणी नाही, ती निर्जीव भिंत आहे. जवळ आल्याबरोबर चांगदेव महाराज त्या वाघावरून उतरले, सापाचा चाबूक बाजूला टाकून दिला आणि साष्टांग नमस्कार माऊलींना केला. आणि माऊलींना चांगदेव महाराज म्हणतायत, माऊली आमची सजीवावर सत्ता आहे पण तुम्ही एकमेव संत असे आहात की तुमची निर्जीवावर सत्ता आहे, तुमची निर्जीवावर सत्ता आहे. आणि निर्जीवावर सुद्धा सत्ता करणारे संत आहेत. खऱ्या अर्थानं आम्हाला काय करायचं आहे, त्यांचं बळ जर प्राप्त करून घ्यायचं आहे, मधला अंतर जर आमचा नष्ट करायचा आहे तर आम्हाला भक्त होऊनच राहता आलं पाहिजे, भक्त होऊन राहता आलं पाहिजे. देव व्हायला गेलं की त्याची अवस्था लय वाईट होते बाबा. काय खरंय म्हणजे पाहतोय आपण आता बातमीला सध्या काय बरं, टीव्हीला अख्ख्या दिवसभरामध्ये काय येतंय बरं, अधिक करून कोणाला दाखवलं जातंय. कुठलाही चॅनेल लावा तुम्ही बातम्यांचा, कुठलाही चॅनेल लावा, बरं किती दिवस झाला अजून त्याचा खुराक संपत नाही. किती काय काय केलंय. अरे संतांचा जर विचार केला तर संतांनी आपल्या जवळ जे होतं ना ते जगाला देऊन टाकलं. सावकार असलेले जगद्गुरु तुकोबा वाणी होते, सावकार होते, मोठा धंदा होता, मोठा व्यवसाय होता आणि परंपरेची सावकारी माऊली. अवकाली आलेला नाही, अवकाली आलेला नाही, परंपरेची सावकारी. पण ज्या वेळेला दुष्काळ पडला आणि लोक अन्न करतायत, लोकांच्या गरजा पूर्ण होत नाहीत, अशा वेळी जगद्गुरु तुकोबांनी आपलं भांडार मोकळं केलं. अरे जा, ज्याला पाहिजे त्याने जे पाहिजे ते घेऊन जा. आणि सावकारी असलेल्या ज्या उधारीच्या वह्या होत्या त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून दिल्या, परत मागणे नाही. पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबांनी. कुठल्याही प्रकारचं आंदोलन कोणीही न करता, कोणीही न सांगता स्वतःहून केलेली कर्जमाफी जगद्गुरु तुकोबांनी. सावकारीच्या वह्या सगळ्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून दिल्या आणि जेवढं होतं तेवढं सगळं वाटून दिलं. ज्याला जे पाहिजे त्याला ते जे पाहिजे त्याने घेऊन जा. अहो इथं नुसती हायवेला कलिंगडांची गाडी जर पडली काय, मागे मी एकाकडे गेलो तर निघता त्याने फ्लावरचे एवढे मोठे 4-5 कान दिले पिशवीमध्ये. महाराज न्या तुम्हाला. म्हटलो काय शेती केली की काय? म्हणे नाही, परवा दिवशी फ्लावरची टेम्पो पलटी झाली होती आमच्या रोडच्या बाजूला. त्याच्या काही लागलंय की काय, कोण शेतकरी आहे, त्याचं किती नुकसान झालं, गरज नाही आम्हाला, आमचा झाला बस झालं. काय माणसाला फुकट जर मिळत असेल ना, तिथे तुटून पडतात माणसं, तुटून. काय
आणि त्यालाच बोललेली आहेत माणसं, त्यालाच बोललेली आहेत. चांगले चांगले रथी महारथी तिथे सापडले जातात खराच्या परातीत. खराच्या परातीमध्ये मोठमोठे रथी महारथी, मंत्री, सुशिक्षित ज्यांना आपण शिकलेले म्हणतोय, जादू टोना चमत्कार काहीतरी दिसला का माणूस त्याला बळी पडतो माऊली. तुम्हाला अगदी साधा परमार्थ करायचा असेल ना, साधा अगदी नम्रतेने आणि आपलं स्वहित जर साधायचं असेल तर पांडुरंग परमात्मा. याच्या व्यतिरिक्त काय स्वहित जर साधायचं आहे ना आणि साधेपणाने जर परमार्थ करायचंय तुम्हाला, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. परमार्थामध्ये जेवढा साधेपणा असेल ना तेवढा चांगला असतो. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. आणि म्हणून अभिमान नको, अहंकार नको. अहंकार सांडून नम्रतेने आम्हाला परमार्थ करता आला पाहिजे, नम्रतेने आम्हाला या ठिकाणी कार्य करता आलं पाहिजे.